शेतीला भविष्य आहे, त्यामुळे त्यात काही प्रॉब्लेमच नाही. शेतीशिवाय पर्याय नाही. 150 कोटी लोकसंख्या होईल. बरोबर. शेतीवरच आपलं सगळं कुटुंब उभं राहिले. मागच्या पिढ्या शेतीवरच बरोबर. घर, गाडी, बंगला शेतीवरच झाले. ते शेतीलाच नाव ठेवतात. कारण ऍग्रिकल्चर मध्ये क्रायसिस खूप आहे. का ऍग्रिकल्चर इज अ प्रोफेशन ऑफ होप्स. कष्टाचे सगळ्यात जास्त पैसे या प्रोसेस मध्ये शेतकऱ्याला पिकवणाऱ्याला भेटले पाहिजे. बरोबर. विकणाऱ्याला थोडे, आणि नंतर मग रिटेल पर्यंत जातं ते त्यांचे प्रत्येक साखळीतले ठरलेलं आहे. वर्क फ्रॉम होमची संधी मला तर वाटतं पहिले ऍग्रिकल्चरच दिली असेल, पण त्या अँगलने कोणी त्याच्याकडे बघत. बरोबर. पण येणारा काळ असा असेल ज्याच्याकडे अन्नधान्याचा साठा आहे, जो उपजीविकेसाठी पुरवठा करू शकतो, तो देश महासत्ता होऊ शकतो. आणि आपला देश एकमेव असा आहे आपली भूक भागून पूर्ण जगाची भूक भागू शकतो. कारण की आपला शेतकरी कष्ट करायची ताकद आहे आणि तेवढे त्याच्यात धमक आहे. मुंबईच्या वाशी मार्केटला तर अजून रुमाला खालून चालू आहे. आता 2025 चालू आहे तरी सुद्धा रुमाला खालून कारभार चालू आहे. नमस्कार, दोन कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या आसपास बघत असतो की व्यावसायिक बनण्याचं प्रत्येकच तरुणाचं ध्येय राहतं आणि त्यासाठी लोक बऱ्याच प्रकारचे व्यवसाय करून बघत असतात किंवा त्यामध्ये काही लोक बुडतात सुद्धा, काही लोक यशस्वी होतात. तर आज आपण असाच एका व्यावसायिकाला भेटणार आहोत ज्यानं अगदी मातीतला व्यवसाय, जसं की आपण म्हणतो शेती क्षेत्राशी निगडीत व्यवसाय केला आणि त्यातून अगदी कोट्यावधींची उलाढाल केली. शेतकऱ्याचा शेतमाल अगदी त्याच्या बांधावर जाऊन खरेदी केला आणि तोच मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत तो पुरवायचं त्यानं काम केलं आणि त्यासोबत त्यानं त्या मालाची निर्यात देखील केली. आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलत आहोत त्या फर्मचं नाव आहे कंट्री क्रॉप्स ॲग्रोटेक म्हणून, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे संकेत लाळगे, जो की अगदी शेतकऱ्याच्या घरातील एक मुलगा आणि कृषी पदवीचं शिक्षण घेऊन असताना एक स्वतःचा मोठा बिझनेस उभा केला आणि आज मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं तो बिझनेस रन करतोय. आज आपण त्याच्यासोबत गप्पा मारूया आणि त्याच्याकडून जाणून घेऊया की हा बिझनेस त्याला नक्की कसा सुचला आणि त्यातून आज तो त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करतोय. चला तर मग. नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आता तुम्ही सर, मी जसं तुम्हाला तुमच्यासोबत मी बोललो त्यानंतर मला समजलं की तुम्ही बाबा कंट्री क्रॉप्स कंपनी आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी करताय. तर दर्शकांना किंवा आमच्या जे शेतकरी वर्ग आहेत त्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की कंट्री क्रॉप्स नक्की काम काय करतं आणि त्यातून शेतकऱ्यांना आज कसा फायदा होतोय आणि तुम्ही त्याच्या माध्यमातून कसं काम करताय. कंट्री क्रॉपची सुरुवात अगदी कॉलेजला असल्यापासून आपण ऍग्रिकल्चर मध्ये शिक्षण घेत असताना ज्या नवनवीन गोष्टी आपण शिकत असतो किंवा काय करत असतो, शिक्षणाचा उपयोग सभोवतालच्या समाजाला आणि आजूबाजूच्या लोकांना झाला पाहिजे, शिक्षणाचा मूळ उद्देश असतो. म्हणून ते बीटेक करत असताना ज्या शेतकऱ्यांना आपण भेटलो किंवा शेतीच्या समस्या जाणवल्या त्याचा अभ्यास करत असताना त्याची सुरुवात झाली. 2020-21 ला पर्ल ॲग्रो नावाने आपण चालू केलं. शेती पंप, दुधाच्या मशिनी वगैरे ह्या सर्व चालू करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून, आणि नंतर जर शेतकऱ्यांसोबत आपण कनेक्ट वाढत गेला त्यानंतर त्यांना असं जाणवलं की शेतकऱ्यांकडून असं जाणवलं का काढणी पश्चात खूप काही गोष्टी अजून करायच्यात आणि त्या खूप अडचणीच्या आहेत. शेतीमालचं मार्केटिंग या गोष्टी. त्यानंतर मग अभ्यास करत 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 पर्ल ॲग्रो नावाने सुरुवात झाली. शेतकऱ्यांसोबत काम करायला चालू झालं. मग 2-3 वर्ष आम्ही त्याच्यात काम करत होतो पूर्ण कंटिन्यू. मार्केट लिंकेज काय, ट्रान्सपोर्टेशन काय, किंवा आणि काय बदल करता येतील. बरोबर. कारण की हाय त्याच गोष्टी परत परत रिपीट होत होत्या. कोणतीही गोष्ट किंवा ट्रेडर झाले त्याच गोष्टी आहेत, एपीएमसी वगैरे. बरोबर. मग ते पूर्ण एक आजूबाजूच्या बाजार समित्यात छोट्या मोठ्या किंवा वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीनुसार एक 5-6 हजार शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलो. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, ते लिहून काढल्या, त्याचे उत्तर शोधत शोधत एक कंट्री क्रॉप्स पर्यंत गेलं. आता हे सगळं करत असताना तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांसोबत संवाद साधत होता किंवा त्यांच्यासोबत बोलत होता त्यावेळेस तुम्हाला मेजर प्रॉब्लेम काय दिसला की शेतकऱ्यांमध्ये? आता जसं काय आपण बघतोय की शेतकरी अगदी 120 टन सुद्धा ऊसातून घेतोय किंवा बाबा विक्रमी शेती पण करतोय किंवा अगदी पुण्यासारख्या भागात स्ट्रॉबेरी पण घेतोय. हा शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे मला तरी पर्सनली वाटला नाही कधी की बाबा शेतकऱ्याचा पिकवणं हा प्रश्न आहे. तर मग शेतकऱ्यांच्या नक्की अडचणी काय होत्या आणि शेतकरी का आज पाठीमागे राहिले नाही? आपला देशच कृषी प्रधान देश आहे. हरित क्रांतीनंतर उत्पादन प्रत्येक गोष्टीचं वाढत गेलंय. म्हणजे विक्रमी उत्पादन घेणारे कोणते असो, तरकारी असो, फळभाज्या असो किंवा फळबागा असो किंवा दुसरं काही धान्यात अगदी गहू तांदूळ सुद्धा आपण विक्रमी उत्पादन घेतलंय. पण त्यानंतर पण सगळ्यात महत्वाचं होतं की हे विकायचं कसं, कोणीच आजपर्यंत शिकवलंच नाही किंवा
कोणी त्यापर्यंत गेलं पण नाही. बरोबर. त्यामुळं मग त्याच्यात एक 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 गोष्टी अभ्यास करत करत आणि शेतकऱ्यांपर्यंत असं कोणतीच कंपनी गेली नाही किंवा अन्य काही गोष्टी गेल्या नाही, तर तुम्ही ह्या प्रकारे करा. बरोबर. व्यावसायिक दृष्टिकोनातून अजूनही शेतीला कोणी बघत पाहत नाही नाही. तसं त्या त्यामुळं दृष्टीनं. हे चॅलेंजेस येतात आणि आम्ही मग त्याच्यावर काम करायचं ठरवलं. तर प्रत्येकाला येऊन सल्ला देण्यापेक्षा शेतकऱ्याला हो. काय सांगायचं, शेती कशी करायची आणि काय बरोबर आहे, करायची. बरोबर आहे. आणि आता सध्या खतं औषधं ह्या कंपन्या पण भरमसाठ नुसतं ते हाडोस मारण ते फवारे घेऊन खरंच ते गरजेचं आहे का? त्या मातीची कॅपॅसिटी आहे बरोबर. का किंवा नाही आहे का? या बरोबर. गोष्टी पण कोणी काम करीत नाही. फक्त एक जास्त खर्च करणारा शेतकरी, मोठा शेतकरी असं एक सामाजिक वलय तयार झाले. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात शेतकरी त्याच्या डेली कामं आणि प्लस ह्या मार्केटिंगवाल्या कंपन्या किंवा ज्या काही कंपन्या असतील त्यांच्या बिझनेस ह्यांच्या चक्रव्यूहात अडकतायत का? आणि मग हो. त्या चक्रव्यूहातून तुम्ही काय वेगळं केलं शेतकऱ्यांना? त्या चक्रव्यूहातून आपण आपल्या संगत जे शेतकरी जोडले, अगदी हळूहळू विश्वास ठेवत ठेवत ते तयार झालंय. त्यांचा खर्च कसा कमी करता येईल, बरं. ते नाहक उगाच फवारण्याची गरज म्हणजे नसेल अगदी तर- तुम्ही पीक कसं उत्पादन मिळवावं हा, इथपासून कमी ते खर्चात- मार्केटपर्यंत. नाहक खर्च कमी करणे. हा. कमी खर्च म्हणजे काय, तर अनाठाई जो खर्च होतोय, बरोबर आहे. जिथं 2 बॅगाची गरज नाही तिथं आपण हो. 1 बॅग सफिशियंट आहे हो, त्या पिकाला, त्या वातावरणाला, त्या बरोबर आहे. मातीला. बरोबर आहे. ते सांगून किंवा बाकीच्या गोष्टी करून त्यांना आपण त्यांचा खर्च कमी करणे हा एक सगळ्यात महत्वाचा नफा आहे. बरोबर आहे. व्यवसाय असो किंवा शेती असो कोणते हो. खर्च कमी झाले हो. तर ते ऑटोमॅटिकली नफ्यात जातात. आणि नंतर त्यांचा शेतीमाल सगळ्यात महत्वाचा जो आमच्या पुढे प्रश्न होता का, शेतीमाल प्रत्येक कंपनी घेतात आहे किंवा शेतकरी देतात आहे, त्याची प्रतवारी असते. हो. एबीसी Grading. ग्रेडिंग. काही कंपन्या आहेत का ते फक्त एच घेतात, मग ते सी चं परत ते मार्केट कमिटीला घेऊन जायचं किंवा त्यांच्याकडून रिटर्न येतं ते परत दुसरीकडे घेऊन जायचं. शेतकऱ्याचं काम वाढत गेलं, बरोबर कमी नाही होत. बरोबर आहे. मग आम्ही तेच केलं की आपण सगळं घेऊ, हो, कम्प्लीट सरसकट. ए पासून झेड पर्यंत. त्याचा जो बरोबर. शेतीमाल आहे ना, बरोबर आहे. केळीची बाग असेल तर पहिल्या गडापासून शेवटच्या शेवटच्या गडापर्यंत गडापर्यंत. आपण घेतो, किंवा कांदे असेल तर सगळे घेतो. हो. त्याच्याकडं त्याची समस्याच क्लोज होती डायरेक्ट. हो, त्याचं एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग झालंय बरोबर आहे. आणि त्याचे वजन गुणवले रेट काय असेल तो बरोबर आहे. एकत्रित जो काय रेट तुमचा असेल किंवा ठरलेला rate असेल. ग्रेड वाईज रेट असेल तो ठरेल त्याप्रमाणे आपण त्यांना पैसे देतो. बरोबर आहे. त्यात त्यांच्या समस्या असल्या ग्रेडिंग सॉर्टिंग आपणच हो. करतो. हो, म्हणजे त्याचा व्याप कमी त्यांचा व्याप कमी होतो, त्यांचे ट्रान्सपोर्टचे, लेबरचे. हो. आणि सगळ्यात महत्वाचं शेतीच्या बांधावरच कळतं का आपल्या शेतमालाचे किती पैसे होते. बरोबर. मार्केट कमिटीला पाठवलं तर उद्या काय भाव निघणार आहे हो. किंवा काय येणार आहे त्याच्यानुसार बरोबर ठरवलं आहे. रेट ठरतात किंवा बरोबर मग आहे. आपल्याला अपडेट येते आपला बरोबर. शेतीमाल एवढ्याने गेलाय. ते बरोबर. इथं जागेवर कळतं का कितीला किती रुपये झाले. मग हे काम करत असताना चॅलेंजिंग होतं. महत्वाचं म्हणजे हे शक्यच नव्हतं असं सर्वजण जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस बोलत होते का हे कसं शक्य हो. आहे. डायरेक्ट शेतकऱ्यांसोबत अनेक कंपन्या बोलतात पण ऍक्च्युअल कोणी काम करत कारण शेतकऱ्याचा विश्वास संपादन करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बरोबर. त्यांचा सहजासहजी विश्वास आपल्यावर किंवा कोणावर येत नाही आणि आला तर तो सहजासहजी जात पण नाही. बरोबर आहे. तर हे सगळ्या याच्यात लोकही जोडत गेले आणि विश्वास ठेवत गेले. आपण त्यांचा मग वेळेवर पेमेंट डिजिटल बिल द्यायला लागलो. बरोबर आहे. एक हार्ड कॉपी पण जाते आणि व्हॉट्सअपला पण जाते. तर हे शेतीमाल घेतल्याचं बिल, त्यांच्या अकाउंटला गेलेल्या पैशाची रिसिप्ट, बरोबर. एकदम सगळं पद्धतशीर झालं. आजपर्यंत जे काही बांधावर जातात एपीएमसीच्या व्यतिरिक्त हो. तर ते कच्चा प्रमाणेच व्यवहार होतो ना. आणि फसवणूक पण हा, बऱ्याच फसवणूक का होती तर प्रमाणात व्यवहाराची कुठं नोंदच नाही बरोबर आहे. कायदेशीररित्या. बरोबर आहे. आपण व्यवसाय करीत असताना सगळ्यात महत्वाचं काय असतं, नुसतं खरेदी करून विक्री करून त्याच्यातून नफा कमवणं हा एक जरी उद्देश असला हो. तरी तो सामाजिकरित्या कायदेशीर पण बसलं पाहिजे, हो. सामाजिक बांधिलकी पण जपली पाहिजे बरोबर आणि आहे. ते सगळ्या चौकटीत बसलं पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. मग आता ज्यावेळेस हे तुम्ही म्हणताय की बाबा फसवणूक वगैरे ह्या गोष्टी बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाल्या, तर ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली आणि एक पहिल्या शेतकऱ्याला तुम्ही म्हणला असाल की बाबा मला हे कांदे पाहिजेत किंवा मी हे तुझे कांदे घेतो तुला XYZ काय असेल तो रेट देतो, त्यावेळेस त्या शेतकऱ्याने विश्वास ठेवला का? आणि विश्वास नाही ठेवला तर मग तुम्ही त्यांना पटवून कसं दिलं आणि त्यातून तुम्हाला काय अनुभव आला? आता सर्वात प्रथम म्हणजे आमच्यासाठी कांदे वगैरे आम्ही त्या क्षेत्रात त्या परिसरातून येतो त्यामुळं ती गोष्ट एवढी आम्हाला अचिवेबल नाही झाली. अडचण नाही आली. बरोबर. परंतु आमच्याच परिसरात केळी होती तर केळीचे एक ते प्लॉट घ्यायला आम्ही बोललो आम्ही काढतो. तर ते बाबा ज्येष्ठ बाबा होते ते बाबा बोलले आपण मी देतो तुम्हाला केळीचा बाग देतो पण तुम्हाला पहिल्या गडापासून शेवटच्या गडापर्यंत न्यावा लागेल.
कारण की पहिले ज्या परिसरात आहे ना हा. चांगला माल नेतात आणि बाकीचा तसंच ठेवतात. बरोबर मग ती आहे. समस्या लोक त्यामुळे काही गोष्टी शेतीत करत पण नाही, वेगवेगळे प्रयोग, बरोबर आहे. कारण की विकायची परत अडचण येते. हो. तर मग त्यांना आम्ही श्युरिटी दिली का आम्ही हा. शेवटपर्यंत तुमचा बाग माल नेऊ. घेऊन जाऊ. त्यांचे 3-1 हजार रोप होते. बर. मग त्यांनी एक असंच चर्चेतून मग ते बोलले तुम्ही एक काम करा, 1 लाख रुपये आम्हाला डिपॉझिट म्हणून द्या मला. बर. त्यांना वाटलं हा आता 1 लाख रुपये मागितलं चेक देईन किंवा काय, हा. आम्ही त्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला 1 लाख रुपये टाकले. बर. आणि म्हणलं शेवटपर्यंत तुमच्या जवळ राहू द्या, हा. तुमचे सगळे बिल पेड झाल्यानंतर 1 लाख रुपये तुम्ही आम्हाला द्या. तर आम्ही त्यांची शेवटपर्यंत बाग काढली, शेवटच्या अगदी शेवटच्या घडापर्यंत. बरोबर. ते म्हणतील त्या दिवशी, आणि ज्या दिवशीचा रेट असेल त्या दिवशीचा रेट त्यांना आपण दिला. काही एक्सपोर्टला नेला, काही डोमेस्टिकला नेला, काही वेपर्सला नेले, बर. जसं जसं असेल तसं नेलं. बरोबर. आणि नंतर आता ते 1 लाख रुपये त्यांनी आम्हाला देऊन टाकले परत. बरोबर. पण त्यांनीच आम्हाला अनेक शेतकरी जोडून दिले. हा, म्हणजे तुम्ही ट्रान्सपरन्सी दाखवली, आम्ही पारदर्शकता ठेवली. बरोबर आहे. सगळ्यात चॅलेंजिंग जेवढं वयाच्या मानाने सहजासहजी लोकांना वाटत नाही. हो, कुठपण बरोबर आहे. हा एक प्रश्न येतो की बाबा एवढी कमी वयाची मुलं आहेत आणि फसवणूक वगैरे ह्या गोष्टी संदर्भात, आणि नवीनच कंपनी तुमची त्यावेळेस. बरोबर आहे. आता हे सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही स्वतः एक ऍग्री ग्रॅज्युएट आहात, आणि मग ऍग्री ग्रॅज्युएट व्यक्तीनं एका ऍग्रिकल्चर बिझनेसकडे बघताना किंवा ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये जॉबकडे बघताना नक्की कशा नजरेनं बघितलं पाहिजे, आणि मग त्यात कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट नजरेकडून बघताना पहिलं ऍग्रिकल्चरच समजून घेतलं पाहिजे. अगदी पण आज सगळ्यात मोठा चॅलेंज सर आहे की ऍग्रिकल्चर केलेला मुलगा पण ऍग्रिकल्चर फील्ड सोडून तो दुसरीकडे जातोय. हेच सगळ्यात मोठी समस्या आहे की ऍग्रिकल्चरच कोणाला कळलं नाही अजून. म्हणजे कृषी क्षेत्राचं देश चालू शकतो जो सेक्टर, तो जर थांबला तर आपला देश थांबू शकतो. बरोबर आहे. म्हणजे अगदी इथपर्यंत जरी पाहिलं आपण का आपण महासत्ता म्हणतो, त्याच्याकडे अण्वस्त्र आहे, ते महासत्ता आता तरी आहे. पण येणारा काळ असा असेल ज्याच्याकडे अन्नधान्याचा साठा आहे, जो उपजीविकेसाठी पुरवठा करू शकतो, तो देश महासत्ता होऊ शकतो. आणि आपला देश एकमेव असा आहे आपली भूक भागून पूर्ण जगाची भूक भागू शकतो, कारण की आपला शेतकरी कष्ट करायची ताकद आहे आणि तेवढे त्याच्यात धमक आहे. बरोबर आहे. हे गोष्ट आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे, कारण की तेवढं ते पोटेन्शियल त्या शेतीत आहे. बरोबर आहे. मग सर आता हे शेती आणि म्हणजे एक सामान्य व्यक्तीची किंवा सामान्य युवकाची जी एक सिच्युएशन आहे किंवा मेंटॅलिटी आहे, ती ऍग्रिकल्चर बघण्याची तेवढी तशी नाहीये. मग त्यासाठी सरकारी धोरणं जास्त गरजेची आहेत की आपणच त्याच्यावर विचार मंथन काढून उत्तर शोधण्याची गरज आहे? सरकारवर डिपेंडच राहिलं नाही पाहिजे, असं या मताचं मी व्यक्तिगत मत माझं. कारण की ऍग्रिकल्चर समजून घेत असताना आपण आपल्या मागच्या 2 पिढ्यांसोबत संवाद केला पाहिजे, ते कशी शेती करीत होते आणि काय उपजीविकेचं त्यांना एकमेव तेच साधन होतं. तरी सुद्धा त्यांनी संसार केले, उभे आणि कुटुंबात त्यावेळेस एकत्र होतं, आता तरी विभक्त आहे, न्यूक्लिअर फॅमिली. बरोबर. तरी सुद्धा त्यांनी ते कुटुंब चालवले शेतीवरच. आणि शिक्षण वगैरे सगळ्या ह्या गोष्टी, तेवढं ते पोटेन्शियल असतं ना. आपण श्रीकृष्णाकडे एवढ्या गायी होत्या त्यांच्या वडिलांकडे. बरोबर. ते दुधाच्या पासूनच त्यांचं कुटुंब चालवत होते त्या काळापासून. बरोबर आहे. त्यामुळं का निवृत्त मातेपासून शेतीला सुरुवात झाली असं म्हणतात. आणि ऋषी पाराशरांनी पहिला शेतीचा ग्रंथ लिहिला, आणि आमच्या तालुक्याचं मी ज्या परिसरात पाराशर ऋषीवरूनच नाव ठेवलेलं पारनेर. त्यामुळे मग मी ते शोधत गेलो हे नेमकी सुरुवात कशी झाली, काय झाली. ऋषी पाराशरांनी ते कृषीवर आधारित जो ग्रंथ लिहिला ते शोधत त्याचा संस्कृत अनुवाद मराठीतला शोधला. मला ते उत्तराखंडच्या लायब्ररीमध्ये भेटलं. ते संस्कृत मधला ग्रंथ मराठीत ट्रान्सलेट केल्याचं, आधी हिंदीत भेटलं, नंतर ते मराठीचं पुस्तक भेटलं. मग ते संस्कृत मराठी श्लोक त्याच्यात सगळं त्यावेळेस त्यांनी लिहून ठेवलं होतं का शेती कशी करायची किंवा काय करायची, फार बीज संस्कारापासून तर काढणीपर्यंत सगळ्या गोष्टी इत्थंभूत ऋतूनुसार त्यांनी त्या मराठी महिन्यानुसार सगळं त्यात व्यवस्थित दिलेलं आहे. ही मराठी सण आपले शेतीच्या संबंधित ते सण का आले, कसे आले, बैलपोळा वगैरे. म्हणजे थोडक्यात भारतीय संस्कृती आणि कृषी हे एक सांगडच आहे. बरोबर. त्याला आपण बाजूलाच करू शकत. बरोबर. इच्छा असो नसो रिप्लेसेबल गोष्ट, रिप्लेसेबल नाहीच ते एकमेकाला पूरकच आहे. बरोबर आहे. आणि मग ते आत्ताचा काळ येतो का जिथं आपण ते पाणी कमी कसं द्यायचं हे तेव्हा पण सांगितलं होतं. आज जरी ठिबक आलं, बरोबर आहे, त्यावेळेस दुसऱ्या काही पद्धती होत्या नैसर्गिक, काय यांनी कळतं का एवढंच पाणी द्यायचं तेवढं नाही द्यायचं. बरोबर. सूर्यफूल लावत होते पहिले, पाणी कमी झालं तर ते इंडिकेशन द्यायचं. बरोबर आहे. आता नाही लावत.
हो, बरोबर. आपण कुठेतरी पळतोय. हम्म, एक आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या पूर्वजांनी का अशी शेती असती, हम्म, त्याच्यात मॉडर्नायझेशन झालं पाहिजे, हम्म. परंतु मग त्याच्यात रेफरन्सेस घेतले पाहिजे. रेफरन्सेस नाही घेत आपण हम्म, जुने, बरोबर आहे, ते रेफरन्सेस सोडून पळतो. बरोबर. खर्च जादा करणे म्हणजे जास्त मोठा भागीदार असं गणित शेतीचा अजिबात अभ्यासू नाही. शेतकरी अभ्यास पाहिजे. हा आणि त्यामुळं आत्ताचे जे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे हम्म, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे बरोबर आहे. आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. आता ऍग्री क्लिनिक हे आपल्याला लायसन भेटतं कृषी हो, पदवीधरांना, हो. तर आपल्याला 10-15 शेतकरी किंवा 50 शेतकरी जरी जोडले हम्म, तरी एक साधारणपणे 5 एकरचे क्षेत्र असतं सरासरी, हो. कमीत कमी अल्पभूधारक जरी धरलं तरी 250-300 एकर तरी त्यांचा 250-300 customer होऊ एकर होतं. शकतो. म्हणजे 400-500 एकर जरी झालं तरी त्याचं एक कुटुंब चालन असं एक व्यवस्था किंवा उपजीविकेचं साधन ते हो, ऍग्री क्लिनिक होऊ शकतं. बरोबर आहे, आणि तेवढं सहज उपलब्ध होतं, तेवढा तुमचा विश्वास ठेवतात लोक आपले घरचे आजूबाजूचे. बरोबर आहे. त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे त्या क्षेत्रात. आणि घरी राहून काम करणार एकमेव क्षेत्र आहे ऍग्रिकल्चर. बरोबर. आपण कुटुंबासोबत राहू शकतो बरोबर आहे. आणि कामही करू शकतो आणि घरची शेती करू शकतो आणि घरचे दुसरे काही व्यवसाय असेल ते पण करू शकतो हम्म, आणि आपलं कंटिन्यू काम करू राहतो ना, बरोबर आहे. फील्डवर काम करू. बरोबर. आणि आजच्या जे कोणी ऍडमिशन घेतात ऍग्रीला हम्म, किंवा कृषी विद्यापीठाच्या संलग्न जे काही पदवी असतील त्याच्यात, तर त्यांना डिग्री चालू झाल्यापासून तर संपेपर्यंत लक्षात येत नाही का आपण आपलं काम फील्डवर आहे. हम्म, बरोबर. डिग्री झाल्यानंतर त्यांना असं जाणवतं अरे आपलं काम तर आता फील्डवर आहे. हे कसं काय शक्य आहे, कारण की ऍग्रिकल्चर मातीतलंच आहे. हो. मग नंतर ते मग आजूबाजूचे मित्र वगैरे पाहून ते IT व्हॉटेवर त्या क्षेत्रापासून पळ काढून ते दुसरीकडे पळ काहीतरी. काढतात आणि 3 महिन्याचा कोर्स हम्म. करतात आणि ते IT वगैरे जातात. हे म्हणजे आणि खूप मग नंतर मोठी- फॅमिली घेऊन ऍग्रोटुरिझम करायला येतो. ते तर झालंच ऍग्रिटुरिझम करायला. तर फॅमिली करण्यासाठी परत जर 4 वर्षाची डिग्री आपल्याला हम्म, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जॉब किंवा हो, उदरनिर्वाह देऊ शकत नाही, तर 3 महिन्याचा कोर्स किती दिवस देणार आहे तुम्हाला? बरोबर. तुम्ही त्या फील्डचेच नाही. बरोबर. हाय त्यांचेच कधी कधी लेटर येऊन मेल येऊन जॉब जातात. बरोबर आहे. त्यामुळे आपलंच पोटेन्शियल बघायचं आणि वर्क फ्रॉम होमची संधी मला तर वाटतं पहिले ऍग्रिकल्चरच पहिले दिली असेल, पण त्या हम्म, अँगलने कोणी त्याच्याकडे बघत नाही. बघत नाही, बघत. आज माझ्याकडे कंटिन्यू कितीतरी कंपन्यांचे वॉक इन इंटरव्ह्यूचे हे बरं. येतात. हम्म, CV पाहिजे, हो. मुलं पाहिजे, हो. पण ते मुलं जातच नाही त्यांच्यापर्यंत. हा, बरोबर आहे. एक तर काम करायची इच्छा नसेल किंवा फील्डवर काम करायची इच्छा नसेल. बरोबर आहे. आपण ऍग्रिकल्चरच्या कोणतीही कंपनी घ्या तुम्ही, ट्रॅक्टर इंडस्ट्री घ्या किंवा खतं औषधं, त्याचं कोणीच बसत नाही ऑफिसमध्ये. हम्म, अगदी त्याचं VP असेल हम्म, किंवा स्टेट हेड असतील ते सुद्धा ऑफिसमध्ये बसत नाही, ऍडमिन बरोबर. स्टाफ किंवा अकाउंट सोडून. बरोबर. सगळे फील्डवर काम करतात. बरोबर आहे. ही मानसिकताच नाही का आपल्याला फील्डवर काम करायचं. बरोबर आहे. आता तुम्ही बोलता बोलता ट्रॅक्टरचा पण विषय बोललात आणि कॉलेज लाईफचा पण एक विषय निघाला. दोन्ही पण प्रश्न मला ऍक्च्युली घ्यायचे आहेत तुमच्यासोबत. पण ट्रॅक्टरचा विषय निघालाय तर तुम्ही एका दिवशी शेतकऱ्यांना 50 ट्रॅक्टर डिलिव्हर केले होते एकाच दिवशी. आता तर मग पहिला तो काय ऍग्रोचा होतं? जशी सुरुवात हम्म, झाली हम्म, आपण त्यावेळेस ते प्रोप्रायटरशिपने चालू केलं. बरं. नंतर प्रायव्हेट लिमिटेड करायला काही शाब्दिक हम्म, अडचणी आल्या किंवा ते नाव नव्हते अवेलेबल. हा, मग कंट्री क्रॉप हे नाव बरं. आपल्याला भेटलं बरं. आणि आपण ते अभ्यासपूर्वक केलं होतं. हम्म, आपले एक टॅगलाईन पण आहे, सुस्ता भगवंत कृषक धनधान्य समन्विता. बरं. ऋषी पाराशरने त्या ग्रंथात त्यांनी सुरुवात केलेली. बरं. तर हे सगळ्या शेतकऱ्यांना सुख समृद्धी आणि हा, धनधान्य लाभो, बरोबर. मग ती टॅगलाईन घेऊन आपण सुरुवात केली. आणि ते काळ असा होता का कोरोना नंतरचा, तेवढं शेतीमालाला हळूहळू बाजारभाव नव्हते मध्यंतरी. हम्म, ते ट्रॅक्टर इंडस्ट्री पूर्ण थांबली होती, बरं. सेल स्लो होता. हम्म, आणि म्हणलं आपण शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देऊ. ट्रॅक्टर का तर ती इंडस्ट्री मधली सगळ्यात महत्वाची आणि महाग वस्तू तेवढीच आहे, बरं. ट्रॅक्टर. ऍग्रिकल्चर मध्ये म्हणजे रोज दैनंदिन जीवनात लागणारी. येस. बाकीच्या गोष्टी महाग असल्या तरी त्या प्रत्येकाला लागत नाही. हो. मग म्हणलं प्रत्येक शेतकऱ्याला आपण विचारात घेतला का तुम्हाला ट्रॅक्टर देतो. बरं. बाय चॉईस असं केलं का तुम्हाला जो पाहिजे तो देतो, जो कंपनीची मॉडेल ज्या कंपनीचं पाहिजे त्या कंपनीचं देऊ. का बरं. आपण कोणाच्या कंपनीचं मार्केटिंगला नाही बसलेलो, हो. शेतकऱ्यांसाठी काम करतो. बरोबर आहे. ज्याचं त्याचं ठरलेलं असतं ना, कष्टाचे पैसे हो, हो, हेच पाहिजे, हाच बरोबर. ट्रॅक्टर पाहिजे, बरोबर. तुम्हाला जो पाहिजे ते देतो. मग आम्ही प्रत्येक कंपनीला भेटलो. हम्म, सगळ्यात आधी आपण महिंद्राच्या कंपनीला अप्रोच केलं. हम्म, महिंद्राचे स्टेट हेड भेटले होते आम्हाला. बरं. तर त्यांनी तर पहिल्यांदा आम्ही भेटायला गेलो तर आमच्याकडं बघूनच ते म्हणले अरे, तुम्ही काय कदाचित tractor विकणार? त्यांना असं वाटलं असेल का मीटिंगच्या वेळ वाया गेला, एवढे मोठे हम्म. व्यक्ती ते वाट बघत होते काय हा.
मोठं डील काहीतरी असेल. मोठं डील असेल काहीतरी हा. असेल, म्हणजे हा. मोठं डील मोठंच होतं. पण त्यांना परंतु ते त्यांना कधी असं जाणीव वाटलं नाही नव्हती. बघून का अरे बरोबर आहे. का हे होऊ शकतं. हा. मी त्यांना सांगितलं की एवढे एवढे ट्रॅक्टर मी तुम्हाला सेल करून देतो आणि ह्याच एरियात देतो. बर. ते माझ्या संग बोलता नाही वगैरे. म्हणजे चल तू ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, ते पण ऍग्रिकल्चरचे हो. ग्रॅज्युएट हा. होते, ऍग्रिकॉस होते. बर. तुला संधी देतो, हम्म. एकच ट्रॅक्टर विक. बर. आणि आपलं कुठलं ऑफिस नाही किंवा शोरूम हो. नाही, तरी हो. पण कसं. आणि जेव्हा मग शेतकऱ्यांना अप्रोच करत गेलो तर वेगवेगळ्या कंपन्या आले, काही हम्म. स्वराज आले, काही जॉन डियर घेतले, हम्म. काही दुसरे घेतले, हम्म. पॉवर टॅग, फार्म हो. टॅग. हो. मग ते त्यांचा रेशो कमी होत गेला. हा. ते नंतर मला फोन केला का आता आमच्याकडे पण लक्ष दे. बर. बरोबर आहे. त्यांचाच मला फोन आला का तू बाकीच्या कंपन्यांचे विकायला लागलाय तर आता आमचे पण विक. पण मग त्यांचे सगळ्यात जास्त झाले, महिंद्राचे हम्म. 25 ट्रॅक्टर झाले. बरोबर आहे. पहिल्या शेतकऱ्याने आम्हाला ते वाचे म्हणून एक कोरा चेक दिला, बर. तुला लोन करायची तर लोन मी सांगाल किंवा कॅश, हम्म. ही चेक हम्म. आणि मला ट्रॅक्टर आणून दे. बरोबर आणि आहे. असे शेतकरी विश्वास ठेवत गेले. ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवले त्यांचे 75,000 पासून ते 1,00,000पर्यंतचे पैसे त्या वाचले. ठिकाणी वाचले. हम्म. आणि एक 50च्या आसपास आपण ट्रॅक्टर शेतकऱ्यांना दिले. हम्म. 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 आणि मग ते अचिवेबल गोष्ट होती त्या इंडस्ट्रीसाठी. हो. बरोबर आहे. ऑब्विसली. आणि मग ही आता ट्रॅक्टर झाल्यानंतर तुम्ही एक बार बोललात की आता आपण ऍग्रिकल्चरकडे एक ऍग्री ग्रॅज्युएट व्यक्तीनं एक वेगळ्या अँगलला बघणं गरजेचं आहे. तर तुम्ही सुद्धा एक ऍग्री ग्रॅज्युएट आहात, तर मग कॉलेज नंतर तुमची जर्नी काय होती, की ऍग्रिकल्चर फील्डमध्येच तुम्ही काम करत होतात की स्वतः शेती करत होतात, काय हे आम्हाला जाणून घ्यायचंय. सर एक आपण असतो ना, आपण कोणत्या संस्कारात वाढतो हम्म. किंवा कोणाच्या बरोबर. सभोवताली किंवा वातावरणात वाढतो ते बरोबर. महत्वाचं असतंय. हो. तर मग आपल्याला चांगले लोक होते सोबत आले, हम्म. त्यामुळं डिसिजन घेणं, निर्णय घेणं, हम्म. 11वी 12वी नंतर काय करायचं काय नाही हा. करायचं हे ठरलं होतं. आधी हो. काय ऍग्रिकल्चरच करायचं. हम्म. अगदी तिथं मॅनेजमेंटने ऍडमिशन घेतलं हम्म. तर तेच करायचं. हम्म. नंबर कमी मार्क पडले किंवा काय किंवा ओपन कॅटेगरीत असल्यामुळे ते हम्म. अडचणी येतात. हा. मार्क कमी असले जादा असले तरी ते कमीच असतात. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि मग ते मॅनेजमेंटने ऍडमिशन घेऊन तिथं आणि घरच्यांचा चांगला सपोर्ट होता. घरच्यांनी कधी हा. जे पाहिजे ते, पुण्याला जायचे पुण्याला जा, तेवढा फ्री हँड होता. हा आम्ही तुझ्यासोबत, तुला हम्म. जे शिकायचं ते शिक, काय बर. पैसे वगैरे लागले तर आम्ही हा. उभं हा. राहतो. हम्म. ते डिग्रीला जादा पैसे गेले माझे ते हम्म. मॅनेजमेंटचे ऍडमिशन. बर. तिथं शिकत असताना ते स्वतः एक एक उत्तर महाराष्ट्राचे डीलर होते, ते बर. ज्यांचं कॉलेज होतं. त्यामुळे ऍग्रिकल्चरचे बिझनेस, अलाइड बिझनेस सगळं हम्म. अभ्यास जवळून करायला भेटला अनुभवता आलं आणि ते. माहिती होत गेलं. हम्म. संगमनेरला कॉलेजला असल्यामुळे तो परिसर कृषीचा एक सदन परिसर बरोबर होता. आहे. प्रयोगशील शेतकरी होते, हम्म. कृषी उद्योग होते. आम्ही दर शनिवारी रविवारी फिरण्यापेक्षा ते बघायला जायचो. हा. मित्र वगैरे बरोबर आहे. माझ्यासोबत जे जोडलेले गेले होते ते हम्म. नवनवीन काय करतात Projects शेतकरी, वगैरे. आपण काय हम्म. करू शकतो, असे माझ्याकडे एक थोडी थुप्पीचे प्रोजेक्ट रिपोर्टचे, बर. आपण हे करू ते करू, हा. हा. त्याच्यातले चॅलेंजेस, अप अँड डाऊन. बरोबर आहे. आणि मला तर असा अनुभव आलाय, आपण एकदा चांगलं करायला गेलं ना तर सपोर्ट करणारे खूप असतात. हो. लोक जरी म्हणत असले तर पाय ओढणारे, हो. असं कोणाचं 2-4 हम्म. लोक असतात त्यांच्याकडे बरोबर. किती लक्ष लक्ष द्यायचं ते हम्म. आपल्या याच्यावर, पण मदत करणारे खूप असतात. बरोबर आहे. त्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. हम्म. आणि ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटच्या मुलांचं आता काय आहे, त्यांनी उतरलं पाहिजे क्षेत्रात, बरोबर आहे. म्हणजे धडाडीनं निर्णय घेऊन त्यात पडलं निर्णय पाहिजे. घेऊन हम्म. त्यात पडलं पाहिजे. कारण की आता कृषी विद्यापीठांचं तर सगळ्यात बोलावं का नाही बोलावं हा पण महत्वाचा प्रश्न आहे. पण हम्म. ते ऍग्रिकल्चरचा रिसर्च एकीकडे चाललाय बर. आणि ते शेतकरी एकीकडे चाललेत. कोणताच कोणाला हम्म. ताळमेळ नाही. त्या शेतकऱ्याला माहित नाही त्या कृषी विद्यापीठात काय चाललंय. बरोबर आहे. कृषी विद्यापीठात ते शास्त्रज्ञांना इकडे यायला हाऊस आहे का हम्म. नाही हाच मोठा प्रश्न. म्हणजे शेतकऱ्यांचा आणि विद्यापीठ म्हणा किंवा किंवा ह्या ज्या agriculture संस्था research झाल्या, याचा कनेक्टच नाहीये. कनेक्टच नाही. हम्म. प्रत्येक जण ते कृषी डिग्री झाली का, हम्म. एक तर आता ते 3 महिन्याचा कोर्स हे नवीन कन्सेप्ट अलीकडे आलाय, ACMBC. नाहीतर ते कृषी हम्म. अधिकारी किंवा सरकारी नोकरी याच्यातच अडकलं. ह्या दोनच हा. गोष्टीत. याच्या व्यतिरिक्त खूप संधी आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. मग आता ह्यामुळं ह्या आता कनेक्ट, जसं तुम्ही आता मगाशी बोललात की एपीएमसी पण सरकारनं एक चांगल्या हेतूनं काढलेली संस्था होती की त्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा एका शहरात तुमच्या सगळ्या आसपासच्या गावांचा माल एकत्र येऊन तो चॅनलाइज होऊन विकला जाईल, हा त्यांचा उद्देश होता. पण आज बदलत्या काळासोबत एपीएमसी बदलली नाहीये, त्यामुळं शेतकऱ्याला फायदा होत नाहीये की मग सरकारी संस्था ही
टीका करण्यासाठी आपल्याला इझी अवेलेबल असते म्हणून आपण एपीएमसीला नाव ठेवतो. नक्की नाव problem काय? ठेवायचं काय, उलट ते आहे म्हणूनच आता हम्म. तरी आहे ते व्यवस्थित चालू आहे. हम्म. सरकार कधी पण कोणतरी विजनरी घेऊनच उतरतं ना. हो. आयपीएमसी जेव्हा चालू केली त्याच्या आधी काहीच नव्हतं बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्यावेळेस ते एकत्रीकरण किंवा एका ठिकाणी माल आणून विकणं हे गरजेचं होतं. हो पण नंतर नंतर जसं जग बदललं, जसं हॉटेल आज स्विगीवर आले, हो रिक्षावाले बरोबर. ओला उबेरवर आले, बरोबर आहे. लोक तेच आहेत. हो बसणारा तोच आहे, बरोबर आहे. रिक्षा चालवणारा तोच आहे. एक्झॅक्टली फक्त आता ते काय आहे, इकडून ऍप मध्ये केलं तर बरोबर. रिक्षा त्याच्या जवळ येते. बरोबर आहे. आणि हात केला तरी रिक्षा जवळ येते. आणि पहिला हात केला तरी थांबत हो. नव्हते. डिमांड सप्लाय मॅच करून दिले. बरोबर आहे, पण बरोबर आहे. ऍग्रिकल्चर मध्ये असं बदलच झाला नाही ना. बरोबर आहे. म्हणजे हाय तिथंच आहे. ज्या दिवशी एपीएमसी चालू हम्म. झाली ती तशीच आहे तसेच आहे. ते आम्ही एपीएमसीचा अभ्यास करत असतो हम्म. प्रत्येक मार्केट कमिटीचा, तर नक्की कारभार कसा चालतो काय चालतो. ते मुंबईच्या वाशी मार्केटला तर अजून रुमाला खालून चालू आहे. आता 2025 चालू आहे तरी सुद्धा रुमाला खालून कारभार चालू आहे. याच्यावर कोणी बोलतच नाही. बरोबर आहे, कसं ते शेतकरी पुढे जाईन किंवा काय. बरोबर आहे. ही पद्धत जुन्या झाल्या ना आता. हो, बरोबर हे आहे. बदलल्या पाहिजे. बरोबर. अपग्रेड आणि अपडेट दोन्ही नाही झालं ते बरोबर आहे. एपीएमसी मध्ये. बरोबर. काही एपीएमसी खूप आहेत. पुण्याचं एकदम मार्केट शेतकऱ्यांचं म्हणणं आलं हम्म. तर व्यवस्थित चालतं. बर. स्लो 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 अप अँड डाऊन ज्यादा फ्लेक्सिबल होत नाही. हम्म. आणि आणखी एक ते एपीएमसीचं जाणवलं का, एपीएमसी मधून जे शेतीमाल ज्या उद्देशाने चालू केला होता हम्म. तो उद्देश बाजूला जाऊन तोच आडतदार तोच माल विकत घेतो सेल, हम्म. आणि परत ते दुसऱ्या मार्केट कमिटीला पाठवतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या पाठवू किंवा बाहेरच्या राज्यातल्या पाठवू, एपीएमसी टू एपीएमसीच व्यवहार चालू आहे. हम्म. त्याच्यातून ते गुंतलेत, ते पण गुंतलेत आणि आता शेतकरी पण असं बरोबर. बाहेर आहे ना, बरोबर. ओपन झालं पाहिजे. ते बरोबर आहे. मग एपीएमसी आडतदाराने आडतदाराचंच काम केलं पाहिजे बरोबर आहे. आणि खरेदीदाराने खरेदीदाराचंच काम केलं पाहिजे आणि शेतकऱ्याने शेतकऱ्याचा माल विकण्यात आणलं पाहिजे. बरोबर आहे. पण आता ही व्यवस्था एवढी रिजिड झाल्यामुळं शेतकरी स्वतःच बाहेर पर्याय शोधतोय का? शेतकरी स्वतः बाहेर पर्याय शोधतात, ते 100% शोधतात ते. पण गमत असे का आपण व्हॉल्यूम मध्ये करतो ना, बरोबर आहे. ते B2C प्रत्येक जण नॉन ऍग्रिकल्चरचे लोक येतात आणि ग्राहकांपर्यंत जाऊन सोसायट्यापर्यंत जाऊन, अरे पण इथं 5-5, 10-10 टन माल पिकवलाय, तो 5-5 किलोनी विकायला वेळ नाही कोणाला. बरोबर आहे. जो व्हॉल्यूम मध्ये प्रोडक्शन काढतो तो रिटेलिंग बरोबर. नाही करत बसत ना. Right. सिंपल गोष्ट आहेत ना, त्यामुळे मग ते अडचणी येतात. बरोबर आहे. आहे आणि ते पेरिशेबल येतं ऍग्रिकल्चर मध्ये. बरोबर. किती दिवस ठेवणार तुम्ही? राईट. आता हे सगळं करत असताना तुम्ही एपीएमसी बद्दल पण बोललात किंवा शेतकऱ्याची सध्याची आर्थिक परिस्थिती याबद्दल पण बोललात किंवा मार्केटची नीड याबद्दल पण बोललात. तर हे सगळं हा सगळा प्रवास जो होता ह्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही कुठं कुठं गेलात आणि तुम्हाला कसे अनुभव आले तिथं? आता प्रवास खूप झाला. हम्म. प्रवास इतका प्रवास कधी वाटलं पण नसेल का एवढा होईल. एवढे सारे जिल्हे आणि आपला परिसर गोदावरी आणि कृष्णा खोऱ्यातच ऍग्रिकल्चर मला तर वाटतंय Rich आहे 60-70% तिथंच आहे. सगळे पिकं तिथंच घेतले जातात बरोबर आहे. आणि कल्टिवेशन सॉइल जास्त आहे. प्रोडक्शन तिथं जास्त होते. आणि ते अभ्यास करत 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 एक 25-30 एपीएमसी आम्ही फिरलो असेल. 5-6 हजार शेतकऱ्यांना भेटलो असेल. काही खाजगी मार्केट कमिट्या पण चांगलं काम करत होते. आपले मित्र तिथं काम करतात ते एकदम पारदर्शकपणे. बदल हळूहळू आता होत चालले. बरोबर. आता सर ह्या गोष्टी सगळ्या करत असताना तुम्हाला कंट्री क्रॉपच्या माध्यमातून कधी कधी असा अनुभव आला असेल की अरे तुम्ही चांगलं काम करताय असं पण कुणीतरी म्हणलं असेल आणि बाबा तुम्ही रॉंग वेने चाललाय असं पण कुणीतरी म्हणलं असेल? रॉंगचं नाही बोललं, पण शेतकऱ्यांचा आज जाणवलं का जे व्यापारी कदाचित शक्यतो तरी कोणी पैसे बुडवत नाही शेतकऱ्यांचे, पण आज थोडेफार लोक असतात मार्केट कमिटीत पैसे शक्यतो तरी बुडत नाही असं बोललं जातं. आणि जे बांधावरचे व्यवहार होतात तिकडचे पैसे असं एक आहे वातावरण बुडू शकतात किंवा काय, कारण की ते व्यवहार कुठे लिखित नाही. व्यवहारच लिखित नाहीत ना. व्यवहाराचे एक परिभाषेत ते बसतच नाही. बरोबर आहे. तिथं जर काही गडबड होती, पैसे लेट येतात किंवा काय जे काही गोष्टी असतात त्यावर लोक सहज विश्वास ठेवतात. आणि आपल्यासारखं जर कोणी गेलं किंवा आपण असो किंवा दुसरं कोणी असो तर तिथं लोक शंका उपस्थित करतात. असं मला एक जाणवलं शेतकऱ्यांच्या त्या साईडने का जे लक्ष्मी सहजासहजी येत नाही. पण जेव्हा आपल्यासारखं घेऊन चाललंय संधी तर तिथं खूप क्वेश्चन मार्क येतात. बरोबर. आणि जे एक फसवे गोडबोले असतात तिथं ते सहज शिफ्टले होऊन जात असं एक जाणवलं. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा ह्या कृषी क्षेत्रात काम करत असताना कंट्री क्रॉप्सच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्हाला एखादा शेतकरी भेटतो आणि तो म्हणतो की बाबा
तुम्ही हे चांगलं काम करताय, तर अशी एखादी कुठली आठवण आहे का की तुम्हाला असं वाटलं की बाबा मी एकदम राईट ट्रॅकवर काम करतो आणि राईट वेनं काम करतो? आता आमच्या गावातलेच ते लंके हम्म. आजी आजोबा आहेत, बरं. तर त्यांनी आम्हाला कांदे दिले. हा. त्यांच्याकडे आमच्याकडे गाळ्याची पद्धत हा. आहे. गाळे म्हणजे आरण्याचे कांद्याचा गाळा. कंपार्टमेंट. हम्म. आधी 4 दिले, नंतर 4 दिले, नंतर 2 दिले. बरं. टप्प्याटप्प्यात विकले होते. पहिल्या वेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी हे असं असं पाहिजे, म्हणजे ह्या रेटला पाहिजे, आपण बरं. दिलं. सहजासहजी त्यांनी एक दिवस घेतला, द्यायचे नाही द्यायचे, आणि ते आजी आजोबा पुढे फिरणार ना, बरोबर आहे. कोणा मागं फिरणार काय बरोबर करणार. आहे. आणि ते जवळचे होते, म्हणजे हा. नात्यातले पण होते, पण व्यवहार आणि नातं वेगळ्या गोष्टी हो, आहेत. हो. मग आपण त्यांना ते दिले. हम्म. त्यांचं सगळं माल नेला, दिला. नंतर मार्केट वाढलं. हम्म. ते नंतरचे पण कांदे आपण हाय रेटने, हम्म. त्याच्यापेक्षा जास्त रेटने घेतले. बरोबर. आणि नंतरच्या याच्यात ते बोलत होते का आपलं पहिलं लय स्वस्त गेलं, हम्म. दुसरं व्यवस्थित गेलं, आता शेवटचे 2 आहेत, तुम्ही ह्या रेटला न्या. हम्म. तर मग आपण व्यवसाय करताना प्रत्येक वेळेस सगळं सरासरी पण हो, बघावं लागते, calculations किंवा वर. कधी एक टाइम बघावं लागतं, हो. किंवा ऑन अन ऍव्हरेज वर चालावं लागतं. बरोबर आहे. म्हणलं मग बाबा तुम्हाला किती द्यायचे, ते बोलले एवढं घेऊन नेतो. हम्म. म्हणजे ते होतं त्यावेळेस मार्केट हाय लेवल होतं. मग त्याच्यावर मला त्यांचं समाधान जाणवलं. हम्म. का पहिले लय कमीने गेलं तर त्याचं त्यांना दुःख होतं, हम्म. आणि त्याच्यानंतर लगेच मार्केट वाढलं, हो. मग ते पण आपण हाय रेटने नेलं. नंतर ते 2 ठेवले होते, ते पण हाय रेटने आपण अपेक्षित केलं. कदाचित त्यांनी सरासरी केली असं, हो. म्हणजे त्यांचे ते सरासरीने कांदे आपण विकत घेतले. त्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जाणवला होता का बरोबर आहे. आपण प्रत्येक वेळेस असं दाबून, किंवा आपलं कामच नाही ते, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. बरोबर आहे. ते त्यांच्या कष्टाचे सगळ्यात जास्त पैसे या प्रोसेसमध्ये शेतकऱ्याला, पिकवणाऱ्याला भेटले पाहिजे, बरोबर आहे. विकणाऱ्याला थोडे, आणि नंतर मग रिटेल पर्यंत जातं ते त्यांचे प्रत्येक साखळीतले ठरलेलं बरोबर आहे अधिकची रक्कम कोणाला. बरोबर आहे. आता हे तुम्ही कृषी माल ज्यावेळेस विकत घेता त्यावेळेस ऑब्व्हियसली तुम्हाला पण कोणतरी खरेदीदार भेटला पाहिजे, किंवा तशा ऑर्गनायझेशन किंवा तशा कंपन्या भेटल्या पाहिजेत. तर ह्या शोधण्याची तुमची प्रक्रिया कशी असते, आणि आज तुम्ही कोणत्या कोणत्या कंपनीसोबत काम करताय? शोधण्याची प्रक्रिया म्हणजे आपण सर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, आपण सगळ्यात महत्वाचे. आपले सिनियर ज्युनियर प्रत्येक हो. कंपनीत आहेत, बरोबर आहे. आणि मग आपल्याला व्यवसाय करायचे म्हणल्यावर कनेक्शन पाहिजे असतात. हम्म. ते कनेक्शन तयार करणे, वाढवणे, जपणे, बरोबर आहे. एक एक विश्वास. तर मग त्या कंपन्या आपण कुठले मार्केट कमिटीला, शेतकऱ्यांना घेऊन मार्केट कमिटीत कांदा विकलाय असं काय केलं नाही. हम्म. तर सगळ्यात पहिलं आम्हाला ते मसाल्यांची कंपन्या भेटल्या होत्या बर. पुण्यात. बर. आता एक आमचे सकाळचे सीओ आहेत, बर. उदय जाधव सर, त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की या मुलांना संधी द्या. बर. तर त्यांनी आपल्याकडून कांदे, हम्म. मिरची, कोथिंबीर जेवढं मसाल्याला लागतं तेवढं हम्म. दिलं. तर मग आम्ही त्यांना नेऊन दिलं, हम्म. एकदा दोनदा दिला. हम्म. थोडी क्वांटिटी होती संधी देण्यासाठी. हम्म. नंतर मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, तर त्यांना बोलता बोलता की आम्ही तुम्हाला डायरेक्ट कटिंग करून देतो बर. कांदे, हम्म. रेडी टू प्रोसेस. हम्म. कोथिंबीरचे देठ कापून ते क्लिनिंग करून, हो. परत आलं ते सोलून, बरोबर आहे. कढीपत्ता ते एक एक पान काढून, हम्म. कांदा दोन्ही साईडने सोलून, ते एक व्हाईट, त्यांना गोळे साईज लागतात कांदे मोठे, बर. ते सगळं आम्ही दिलं. मग त्यांनी आमच्यावर, त्यांचं एक काम आम्ही कमी केलं, हो. आणि मग एक एक असं वाढत 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 सगळ्या कंपन्या भेटल्या. मग हम्म. पूर्ण भारतभर काम चालू झालं. हैदराबादला काम चालू झालं, हम्म. बेंगलोरला झालं, इकडे दिल्लीला झालं, पश्चिम बंगालला झालं, हम्म. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बरोबर. बिहार. ते एक 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 कंपन्या जोरात गेल्या, आणि चांगले जेन्युअन लोक भेटले. हम्म. बाकी आता बिग बास्केटला देतोय, हम्म. हम्म. त्यांच्यासारख्या अनेक कंपन्या आहेत. बरोबर. तर आपण कंपन्यांसोबतच काम करतो, कारण की उद्या कदाचित जर काही झालं बरोबर आहे. क्रायसिस, तर शेतकऱ्यांचे पैसे आपल्यामुळं बुडून. बुडले नाही पाहिजे. बरोबर आहे. त्यात आम्ही मार्गदर्शक असतो, आपण सल्ला घेतो कोणाचा. बरोबर आहे. तर त्याच्यातून एक जाणवलं की आपण एक क्रायसिस बरोबर आहे. टीम तयार केली. बरोबर आहे. काही फंडिंग बाजूला ठेवायचं, हम्म. जरी उद्या काही नॅचरल हो. किंवा काही अडचण आली, आपत्कालीन वगैरे परिस्थिती आपत्कालीन आली. परिस्थिती आली, तर ते पैसे त्यांना देऊन टाकायचे. ते बरोबर. फंड बाजूला ठेवले डायरेक्ट, बरोबर आहे. आणि त्याच्यावर काम करणार. कारण ऍग्रिकल्चर मध्ये क्रायसिस हम्म. खूप आहे. का ऍग्रिकल्चर इज अ प्रोफेशन ऑफ होप्स. उद्या काय होईल कोणालाच बरोबर. गॅरंटी नाही. बरोबर आहे. त्यामुळे मग हे सगळ्यात महत्वाचं आम्ही केलं, का क्रायसिस साठी हम्म. फंड बाजूला ठेवलं. बरोबर आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेत जात असताना तुम्ही जसं बोललात की मला एक चांगली लोक भेटली किंवा चांगलं मार्गदर्शन भेटलं, तर अशी तुम्ही कुणाचे नाव घेऊ शकता की अशा लोकांनी तुम्हाला गाईड केलं, किंवा स्ट्रिक्टली कधी कधी सांगितलं की अरे हे करू नकोस, हे असं असं पण झालं असेल, तर असे नक्की कोण लोक? अगदी लहानपणापासून आपण एखादं जातं नाही का, ते मोटिवेशनल स्पीकर हो. वगैरे, हो. आपण पुस्तकं वाचतो, स्टीव्ह जॉब्स बरोबर आहे. वगैरे, हे
आदर्श मान्य न मान्य हा जो त्याचा तर प्रश्न आहे, पण आपल्या परिसरातच खूप सारे लोक असतात जे संघर्षातून वर गेले. बरोबर आहे. आणि त्यांना आपण आदर्श मानून त्यांच्या सानिध्यात राहून ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. बरोबर. आता मला कन्हैयाचे मच्छिंद्र शेठ लंके बर जसं घडणारा असावं लागतं तसं घडवणारा देखील असावं लागतं. आणि बरोबर. तेवढे टाकीचे गाव सोसावं लागतं आपल्याला पण. बरोबर. त्यांनी जशी माझी सुरुवात झाली व्यवसायाची त्यांनी सपोर्ट केलाय सगळं. अगदी दुधाची मशीन मी बनवली पहिली, त्याला पण पैसे त्यांनी दिले आणि पहिलं कस्टमर पण त्यांनी दिले. बरोबर आहे. Yes. असे पाठीमागे राहणारे लोक आहेत आणि आपण ते जपले पाहिजे किंवा त्यांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. बरोबर. सपोर्ट करतात ते आजही बरोबर. पण. आपण प्रत्येक निर्णय घेऊन नेताना आपण त्यांना विचारात घेतो. बरोबर. ते सांगतात काय करायचं काय नाही. बरोबर. काही कमी पडलं तर न मागता पण बरोबर मदत होत राहते. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं का, ते जे कोणी मदत करतात आपल्याला जसं त्यांनी मला केली आणि हो. मी एक आपण नॉर्मल एक मुलगा आहे कमी वयाचा, त्यांनी आपण त्यांची मदत घेतली, मग आपण आपल्या कृतीतून दाखवून द्यावं लागतं की हा तुम्ही मदत केली, तुम्ही विश्वास ठेवला, आम्ही बरोबर. त्याच्याच पात्र आहे. कृतज्ञता आहे. कृतज्ञपेक्षा कृतज्ञता आपण आहोतच, परंतु त्यांनी संधी दिली, त्या संधीचं सोनं केलंय आणि बरोबर आहे. माझ्यामुळे मी पण उभं राहिलो ना अनेक सोबत ज्या गोष्टी आहेत त्या पण उभ्या राहिल्या. बरोबर. हे एक समाधान असतं. हे जपणं खूप मला बरोबर. महत्वाचं वाटतं, कारण की आपणच चूक केली तर आपल्या पाठीमागून जे मुलं येणार आहे किंवा त्यावेळेस संधी देतात ते म्हणतील मी त्याला दिली होती, त्यांनी काय नाही केलं, बरोबर. तुला कशाला देऊ. बरोबर. पैशा व्यतिरिक्त हे खूप महत्वाचं असतं. सोर्स बंद होऊन जाईल. माझ्या मागच्यांचं बंद होऊन बरोबर जाईल. आहे. बरोबर आहे. राईट. म्हणून आपण खूप काळजीपूर्वक बरोबर. आपल्याला ज्यांनी संधी दिली ते बरोबर. ती संधी पुढे घेऊन जायचं काम केलं. बरोबर आहे. आता ह्या सगळ्या आता गोष्टी करत असताना आपण थोडंसं ऑफ द ट्रॅक पण गोष्टीवर बोलू की कृषी क्षेत्र झालं किंवा कृषी क्षेत्रात जॉब असेल किंवा शेती करणारा एक शेतकरी असेल, तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये लग्न ही सगळ्यात मोठी समस्या आहे. की कृषी क्षेत्रातल्या लोकांना ही सगळ्यात जास्त समस्या भेडसावते, कारण की तुम्ही ऑफिसमध्ये बसून जॉब करत नाही किंवा तुमचं पर इयर जे म्हणतो आपण की सॅलरी ठरलेलं नाही, पॅकेज आपण म्हणतो ते. सो ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त अडचण येते. तर यावर नक्की काय, कोण जबाबदार कोण आहे ह्या गोष्टीला? कॅल्क्युलेशन असतात प्रत्येकाच्या. कुटुंब पद्धती जसं असते तसं पॅकेजवरून सांगायचं झालं तर 3.5 लाखाचं 4 लाखाचं 5 लाखाचं पॅकेज सरासरी सध्या तरी फ्रेशर्स किंवा आता पुणे वगैरे आहेत त्या लग्नाच्या वयात भेटतात. कोइन्सिडेंटली काहींना 10च्या वर आहेत, ज्याच्या त्याच्या टॅलेंटवर त्या गोष्टी आहेत. किंवा पगारदार कोणी असो त्याला महिन्याला पैसे येतात. बरोबर आहे. शेतीत महिन्याला येत नाही. बरोबर आहे. ठराविक दिवशी येत नाही ना. हो. 3 महिन्याची सायकल असते, 4 महिन्याची असते, 6 महिन्याची किंवा वार्षिक पिकं असतात. त्याच्यातून ते कॅल्क्युलेशन बसवायचे असतात. ज्याला ते जमतात ते सेटल असतं. बरोबर आहे. ते खूप चॅलेंजिंग. म्हणून लोक काही गायी करतात दुधाचे पैसे फिरवण्यासाठी. ते कॅश फ्लो मॅनेजमेंट. शेती एक व्यवसायाची ना. बरोबर आहे. त्याला व्यवसायाच्या दृष्टीने बघून लिखापडी किंवा काय ते जी सांगड घालतो तो शेतकरी सदन असतो. मग त्याच्याकडे किती एकर जमीन आहे किंवा हा काही तिथं मॅटर होत नाही. कॅश फ्लो मॅनेजमेंट जो करतो बरोबर पुढे जातो. एक मुलगी ह्या दृष्टिकोनातून किंवा मुलीच्या घरचे ह्या दृष्टिकोनातून हे कुठेतरी व्ह्यू बदलला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? ठीक आहे. आपणच शेतकरी आपल्या ज्या परिसरातून आपण येतो तेव्हा मला असं जाणवलं ज्याचे वडील शिक्षक आहे किंवा डॉक्टर आहे किंवा काय, ते पण आता असं म्हणतात नको डॉक्टर नको शिक्षक. बरोबर. ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह झालाय, आपलं कुटुंब वाढत चाललंय, त्यालाच नाव ठेवतात लोक. शेतीच्या बाबतीत तेच झालं. शेतीवरच आपलं सगळं कुटुंब उभं राहिले. मागच्या पिढ्या शेतीवरच होतं. घर गाडी बंगला शेतीवरच झाले, ते शेतीलाच नाव ठेवतात. ही कुठंतरी कृतज्ञतेऐवजी कृतज्ञतेकडे गेले झालं. मग त्याच्या बदल्यात आपल्याला आउट ऑफ द बॉक्स रिझल्ट येतात असं माझं मत आहे. बरोबर. म्हणून आपल्याला अडचणी येतात. बरोबर. आणि मग हे सामाजिक निदान आपलं ज्याच्यावर कुटुंब चालतंय त्या गोष्टीला तरी आपण नाव नाही ठेवलं पाहिजे. बरोबर. हे सगळं करत असताना आता एक प्रश्न आहे, जसं तुम्ही म्हटलात की ऍग्रिकल्चर व्यवस्था ज्या आहेत, एपीएमसी झालं किंवा बाकी शेतकरी सुद्धा झालं, तर हे व्यवस्थेप्रमाणे किंवा नीडनुसार आपण बदललो नाहीये. पण आता भविष्यापुढे एक वेगळी चॅलेंजेस बरीचशी आहेत. तर त्या भविष्याकडे बघताना शेतकरी आणि शेती ह्या व्यवस्थेचं नक्की भविष्य कसं असेल आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता? शेतीला भविष्य आहे, त्यामुळे त्यात काही प्रॉब्लेमच नाही. शेतीशिवाय पर्याय नाही. 150 कोटी लोकसंख्या होईल. बरोबर.
तर 150 कोटी लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठा आता लागणारच आहे. बरोबर. शेती तेवढी जमीन सुद्धा कदाचित आज लागवडीखाली नसेल हम्म. जेवढी गरजेचं पाहिजे. पाहिजे तेवढी. त्यामुळे शेतीला डिमांड कंटिन्यू असणार आहे. हम्म. आणि त्या शेती क्षेत्रात सगळ्यांनी नाईलाज का होईना वळावं लागणार आहे. बरोबर आहे. कदाचित नाही तर कंपन्या येतील बरोबर शेती आहे. करायला. बरोबर आहे. कारण की अन्नधान्य तर पुरवठा लागेल ना. हो कोण बाहेर आयात करून तर नाही शक्य होणार. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाने आपापलं एक कृषी क्षेत्रात काम करणं गरजेचं आहे. जे पडीक जमीन आहे त्या चालू करणं गरजेचं आहे. बरोबर. उद्याचा काळ चांगला आहे. बरोबर. येस. तुम्ही इथं वेळ दिलात, कृषी क्षेत्र, त्यासोबत तुमचा व्यवसाय आणि तुमचं करिअर, ह्याबद्दल आम्हाला बरीचशी माहिती सांगितली, शेतकऱ्यांना माहिती सांगितली. याबद्दल टू कटिंग पॉडकास्ट आपले आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.